मेलोडी खाओ मोदी भगाओ। मेलोडी खाओ खुद जान जाओ। थोड़ा सा मेलोडी खाओ मोदी भगा। कमी झाले पाहिजे का? कमी झाले पाहिजे का? मोदीने ठेवायचा का बदलावाचा? हटाओ देश बचाओ। मोदी हटाओ देश बचाओ। मोदी हटाओ देश बचाओ। नीट विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। नीट विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। नीट विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे। नोकऱ्या मिळालाच पाहिजे। बेरोजगारांना नोकऱ्या मिळालाच पाहिजे। स्थानिकाला नोकऱ्या प्राधान्य मिळालाच पाहिजे। स्थानिक देश के इन गद्दारों को देश के इन गद्दारों को विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। न्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय के सम्मान में कांग्रेस मैदान में गरीबों के सम्मान। अरे मेलोडी सरकार भगाओ देश बचाओ। नीट का बच्चा कड़वा है। राजेश्वर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा काँग्रेस एवढं तुम्हाला समजायला पाहिजे की आमच्या महिलांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, देशातल्या जवानांना न्याय देऊ शकत नाही, देशातल्या शेतकऱ्यांना नाही, आणि तुम्ही या देशाचा वाटोळा करून टाकला। खरं तर तुम्ही येण्यासाठी आम्ही रस्त्यावर नाही, आम्ही जे काही म्हणलं तर आम्ही ते करायला तयार आहोत। आम्ही निषेध असे भाजप सरकारचा निषेध परंपरेच्या कार्यकालात आपण पाहिलं तर कशा पद्धतीचे सगळे इंधनाचे डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहे। म्हणजे आपण आजचं आमचं हे आंदोलन आहे की आज शेतकरी असतील, कोणते विद्यार्थी असतील, कोणते मोलमजुरी करणारे असतील, कोणीही समाधानी नाही। एवढ्या महागाईच्या काळात आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की गाड्यात डिझेल पेट्रोल टाकायचं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावरती आपण पाहतो की ज्या टू व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, फोर व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, साधारणतः या 15 मे पासून तर आज या 30 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत कशा पद्धतीचं जवळपास 7.5 रुपयांनी डिझेल पेट्रोल या ठिकाणी वाढलं। आणि हे सगळं करत असताना सिलेंडरच्या बाबतीतही बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं, 250 रुपयाचं, 200 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं। आज 960 रुपयाचं सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे। म्हणजे कुटुंब चालवायचं तर कसं चालवायचं त्याच्या विरोधातच आमचं हे आंदोलन होतं। आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहिलं असेल की आज भाजपाचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, पेपर फुटीचा एवढा मोठा विषय झाला। आज डिझेल पेट्रोलच्या याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे, पण याच्यावरती कोणीही वाचा फोडायला तयार नाही। आज देशात पाहिलं असेल तर केंद्रात धर्मेंद्र प्रधानची अवस्था कशी होणार त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही। सगळ्या लोकांची जाहीर मागणी होती की त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, पण त्यांच्या राजीनाम्यावरती कोणी बोलायला तयार नाही। आज फक्त जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी टू व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे। पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे। जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनेच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार आहे।